पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्याच्या भूमिगत मेट्रोचं आणि महाराष्ट्रातील इतर विकास कामांचं लोकार्पण सध्या सुरू आहे। पुणे मेट्रोचे अधिकारी करतील अशी मी त्यांना विनंती करते। थोड्याच वेळात ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रोचं लोकार्पण करतील। त्यासोबतच सोलापूर विमानतळाचं देखील पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण होणार आहे। त्यासोबतच राज्यभरातील कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील। वास्तविक हा दौरा आधी होणं अपेक्षित होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहून या प्रकल्पांचं लोकार्पण करणार होते, पण पाऊस, पुण्याला दिला गेलेला रेड अलर्ट या सगळ्यामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला। पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यामुळे लोकार्पण देखील पुढे ढकललं गेलं आणि यावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी दाखवत मेट्रो स्टेशन बाहेर आंदोलन देखील केलं होतं। मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, बहुप्रतीक्षित असा हा मेट्रो मार्ग, त्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होत आहे। अगदी प्रज्ञा, जर आपण बघितलं ज्या प्रकल्पाचं पुणेकर आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आज आलेला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट जो अंडरग्राउंड मेट्रोचा मार्ग आहे त्याचं आज उद्घाटन करणार आहेत आणि त्याच निमित्ताने स्वतः राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि इतर जे नेते आहेत ते पुण्यातील गणेश कला या ठिकाणी उपस्थित आहेत। काही वेळातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमात जुळतील आणि त्यानंतर या भुयारी मार्गाचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अर्थात उद्घाटन होणार आहे। काही महिला असतील, लहान मुलं असतील, शाळेतली ते पहिले सुरुवातीला प्रवास करतील। स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही या मेट्रोतून प्रवास करत स्वारगेट ते थेट सिव्हिल कोर्ट पर्यंत जाणार आहेत आणि त्यानंतर पुणेकरांसाठी हा संपूर्ण मेट्रोचा मार्ग खुला केला जाणार आहे। अर्थातच सगळ्यांना त्या क्षणाची उत्सुकता लागलेली आहे आणि काही वेळातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचं उद्घाटन करणार आहेत। मिकी, सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत? जर आपण बघितलं तर संपूर्ण हा मार्ग जो आहे जवळपास 4 किलोमीटरचा आहे। तो पूर्णपणे अंडरग्राउंड आहे। वैशिष्ट्य म्हणजे जी मुठा नदी पुणे शहराच्या मध्यवर्तीवरून वाहते त्याच्या खालून हा संपूर्ण भुयारी मार्ग असणार आहे आणि खास करून पुणे शहराच्या मध्यवर्ती जिथं नेहमीच वर्दळ असते, पूर्ण बाजारपेठ आहे आणि ज्या भागामध्ये ट्रॅफिकची समस्या जास्तीत जास्त त्रास देते त्या भागामध्ये ही भूमिगत मेट्रो उभारण्यात आलेली आहे आणि त्यामुळे पुणेकरांना निश्चित याचा फायदा होईल। मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।